भुजबळ परळीवाल्यांचं ऐकून मराठा धनगर समाजामध्ये वाद लावणं सुरू आहे। मनोज जरांगेंनी भुजबळांसह धनंजय मुंडेंवर नाव न घेता हा आरोप केलेला आहे। मराठा जर धनगराच्या वाटात जात नाही, बळच धनगर वाटा जाणार मराठ्याचे, बळच दोन थोपटणार ही माय अंगावर आणि मी ये माय अंग, मग आम्ही काय कमी आहेत का? तुम्हाला मग तेच करायचं म्हणल्यावर मग आम्ही कमी आहेत का? तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही म्हणू। वर्षात दाखवा बरं एक शब्दाने दुखिलेलं गरीब धनगराला धनगरात नेत्याला ते भंगार बसलंय तिकडे, ते येवल्यात दलिंदर पाहिलं असती कुडली 80-150 ते परळीवाला गाड्या देतं एखादी बार, त्याच्या जीवावर इथं आमच्यात मारा मारायला होतो धनगरात आणि मराठ्यात। जरांगे स्वतःला हिटलर समजतात असं म्हटलेलं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी। जरांगेंना सागर बंगलाच दिसतो, मुख्यमंत्र्यांचाही बंगला दिसत नाही असं हाकेंनी म्हटलंय। तर लक्ष्मण हाकेंनी पंढरपुरातील धनगर बांधवांच्या उपोषणाला ताकद द्यायला हवी असं जरांगेंनी म्हटलंय। जरांगे पाटील हे स्वतःला हिटलर समजतात, त्यांना सागर बंगल्याशिवाय दुसरा कोणाचा बंगला दिसत नाही, मुख्यमंत्र्याचा पण दिसत नाही। सागर बंगल्यावर सागर बंगला आणि सागर बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीचं नाव ते डॉक्टर तपासायला आले तर डॉक्टरांना बी त्या सागर बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीचंच नाव घेताना दिसून येतं, त्यामुळे त्यांना तो त्यांचा हे आहे। हे कुठून येत तिकडे बस ना, मी बोललो त्याच्यावर 13 महिने ते लेकरं मारायला लागले, ते धनगराचे यार पंढरपुरात बसलेत एसटी आरक्षणासाठी लेकरं, ते जीव जायची वेळ आली तिथं बसून ताकद द्यावा त्यांना। इकडं कुठं निघतो तू, कठीण करायला पैसे नाही, वांगडं कुंकडं इथं कुंकडं बसत, आम्ही काय बोलतो का? इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची, यायचं नुका आपलं याव 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 करायचं, घडीत बसत मंदिरात, घडीत बसत इकडं, घडीत बसत तिकडं। आता भाजीपाला एकाच्या गाड्यातच बसलंय, तिथून उठत कुठं अंडे एकाच्या गाड्यावरच बसत आहे, केळी एकाच्या गाड्यावरच बसत आहे। तुला काय आहे का नाही?